घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते। आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे। ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे। जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञान प्रकाश सर्व व्यापी पसरतो। जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते। माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्य घोष सदोदित। हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा। मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन। हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की जो भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत की बौद्ध जीवन मार्ग, हे बौद्ध जीवन मार्ग पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे सत असत आणि पाप। शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मामध्ये सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे। तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका, त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग होय। क्लेश आणि द्वेष करू नका, क्लेश आणि द्वेष करू नका, कारण दुसऱ्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे। क्रोध आणि वैर, तर क्लेश आणि द्वेष जे आहेत हे क्लेश आणि द्वेष करू नका, कारण दुसऱ्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका, तर हा बौद्ध जीवन मार्ग आहे। ज्या पद्धतीने एखादा तेजस्वी घोडा चापकाचा पटकरा अंगावर पडणाऱ्याला संधीच देत नाही, त्याचप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही, असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे का, असा या ठिकाणी प्रश्न केलेला आहे। आहे का कुणाला असा दोष नाही लावलेला एकतरी व्यक्ती नाही, मग तो चांगला असो अथवा वाईटही असो, म्हणजे दोघांनाही या ठिकाणी जे आहेत दोष लावला जातो। तर ज्या श्रद्धा आणि शील जे आहे त्याचप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही, असा या जगामध्ये दोषरहित पुरुष कोणी आहे का असा प्रश्न केलेला आहे, तर या ठिकाणी नाही असा येईल। श्रद्धाशील वीर्य समाधी सत्यशोध विद्या आणि आचरण याची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा। जे दुःख आहे भगवंतांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे की या जगामध्ये दुःख आहे, परंतु या दुःखाचं निवारण कसं करायचं आहे, तर आपल्यामधली जी श्रद्धा आहे, जे शील आणि आचरण आहे, जे शील आणि जे आचरण आहे, जी समाधी आहे, जी सत्यशोध आहे किंवा जे ज्ञान किंवा जी विद्या आहे,
तर याचं काय करायचं आहे, तर याचं आचरण करायचं आहे. आचरण करून याची पूर्तता आणि जागरूकता याच्या योगाने जे आहे महान दुःखाचा अंत केला जातो. क्षमा परमतप आहे. क्षमा काय आहे, परमतप आहे. एखाद्याला क्षमा करणं म्हटलं म्हणजे एखाद्या तपाप्रमाणे हे आहे. तर क्षमा हे परमतप आहे, निर्वाण परमपद आहे असे बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवजित खरा श्रमण होऊ शकत नाही आणि तो श्रमण असा होऊ शकणार नाही. कोणाचीही निंदा न करणं, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या या नियमनाचे पालन करणे हा बुद्धाचा काय आहे, तर हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या लोकांना तुम्ही सहकार्य सुद्धा करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, जो स्वतः या सुखामध्ये आहे, परंतु त्याचप्रमाणे जो सुखाची इच्छा करणाऱ्या या प्राण्याची सुद्धा हत्या करत नाही, म्हणजे स्वतः सुखामध्ये आहे आणि सुखामध्ये वावरण्यासाठी तो प्राण्याची सुद्धा हत्या करत नाही किंवा त्या प्राण्यांना सुद्धा कष्ट देत नाही, त्याला मात्र काय होतं, तर अशा व्यक्तीला सुख प्राप्त होतं. निमग्न झालेल्या या घटनेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाण पद लाभलेच आहे असं समजा. जो निष्पाप, जो निरुपद्रवी अशा माणसांना कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. म्हणजे जर एखादा असा व्यक्ती असेल निष्पाप आणि निरुपद्रवी, जर एखाद्याला तो विजा करत असेल किंवा कष्ट देत असेल तर त्याला सुद्धा कुणीतरी असं भेटणारं असतंच. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की कष्ट करण्याची पाळी त्याची सुद्धा येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयम आणि शुद्ध ज्याचं आचरण आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही, तो खरोखरच श्रमण अथवा भिक्खू समजावा. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याचप्रमाणे जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये आणि म्हणून आपल्या आचरणातला लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धचरणी आणि निष्पाप अशा मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच काय होते, ती येऊन पडते. हवेमध्ये जर आपण माती फेकली किंवा धूळ फेकली तर ती धूळ आणि ती माती त्या व्यक्तीवरच पडत असते किंवा येते. त्याचप्रमाणे त्या माणसाला त्या उपद्रवाचा जो आहे हा दुष्परिणाम सुद्धा त्याला भोगावा लागतो. ज्या पद्धतीने क्रोध आणि वैर आहे, हे क्रोध आणि वैर मनात क्रोध भावना ठेवू नका, वैर भाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. तर हा काय आहे, तर हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रोधाने क्रोधाग्नी कधीही शमत नाही. रागाने राग शमन होतो का, थांबतो का? नाही थांबणार. जर एकाने या ठिकाणी आवाज केला आणि दुसऱ्या त्याच पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देत असेल तर त्याच्यामध्ये आणखीनच काय होईल, वहाड होईल. ज्या पद्धतीने एखादा अग्नी प्रज्वलित होत आहे आणि अग्नी प्रज्वलित झाला आणि त्याला आपण वरचेवर जर इंधन पुरवलं तर तो अग्नी आणखीनच काय घेईल, पेट घेईल किंवा आणखीनच तो ज्वलंत होईल. परंतु त्याला जर आपण अग्नीला जर आपण इंधनच पुरवलं नाही तर तो अग्नी पेट घेईल का, नाही घेणार. तो त्या ठिकाणी शांत होईल. आणि म्हणून हा क्रोध अग्नी जो आहे तो क्रोध अग्नी क्षमाशीलतेने या ठिकाणी शांत करायचा आहे. तो अपशब्द बोललेला आहे, त्याने मला वाईट बोललेला आहे, अशा रीतीने जो वागले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले, असे जे काही विचार त्याच्या मनामध्ये सदोदित वावरत असतात त्याचा क्रोध विकार कधीही शमत नाही. म्हणजे वारंवार त्यांनी मला असं बोललेलं आहे, त्यांनी मला तसं बोललेलं आहे, त्यांनी मला वाईट रीतीनं वागणूक दिलेली आहे, माझ्यावर कुरघोडी केलेली आहे, त्यांनी मला लुबाडलेले आहे, असे जे जे काही वेगवेगळे हे शब्दाची उच्चारण आहे ते मात्र ज्याच्या मनामध्ये वावरत असतात त्याचा क्रोध विकार मात्र कधीही शांत होत नाही किंवा शमन होत नाही. ज्याच्या मनामध्ये असे विचार उठत नाहीत त्याचा क्रोध मात्र त्या ठिकाणी शांत आणि दमन झालेला असतो. शत्रूच्या वाईटावर द्वेष्टाच्या वाईटावर टपलेलाच असतो. माणसाने क्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यावर आपण त्यातले थोडेसे तरी इतरांना द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा सुद्धा त्याग करावा, सर्व बंधनावर जय मिळवावा,
याप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख मात्र त्याला भोगत नाही किंवा वेदना होत नाही। ज्या पद्धतीने वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवू शकत नाही, एखादा रथ आहे किंवा एखादी गाडी बहकलेली आहे आणि त्या बहकलेल्या रथाला तो थांबून धरतो, त्यालाच मी या ठिकाणी खरा सारथी म्हणतो। बाकीचे नुसते लगाम धरणारेच काय आहेत, असे आहेत ज्यामुळे वैर वाढते। पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो, परंतु ज्याने जय आणि पराजय याची तमा नाही ठेवली किंवा जय पराजय या कल्पनेचा ज्याने त्याग केला, ज्याला विजय झालेला आहे किंवा जय झालेला आहे याचं सुद्धा काही वाटत नाही किंवा पराजय झालेला आहे याच्याबद्दल त्याला काही खंत वाटत नाही, अशा याचा ज्यांनी त्याग केला आहे असा जो पुरुष आहे तो मात्र शांत समाधानाने सुखाने आणि समाधानाने तो झोप घेऊ शकतो। काम अग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुसरे दुर्दैव सुद्धा नाही। उपादान या स्कंदामुळे दुःख नाही आणि निर्वाणापेक्षा मोठं काहीही सुख नाही। वैराने वैर कधीही शांत होत नाही, ते अवैरानेच ते शांत होते आणि हा सनातन धर्म आहे। म्हणजे वैराने वैर कधीही शांत होऊ शकत नाही। जसं तथागतांचं या ठिकाणी एक गीत आहे, वैर जिंकावं प्रेमाने युद्धाने वाढते युद्ध, आणि म्हणून या ठिकाणी युद्धाने युद्ध न वाढू देता या ठिकाणी प्रेमानेच क्रोधाला जिंकायचं आहे। मनुष्य मन आणि मनमोल जे आहे, मन घडवितो तसा मनुष्य या ठिकाणी काय होतो, घडल्या जातो। जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्य मार्गातील पहिले पाऊल आहे। म्हणजे पुण्य मार्ग म्हटलं म्हणजे काय आहे, तर पुण्य मार्ग म्हटलं म्हणजे जो सत आहे, जो सत्याच्या शोधोदित शोधामध्ये आहे किंवा जो सत्याला या ठिकाणी मान्यता देतो आणि त्याचा शोध मनाला करायला लावतो, हा संस्कार जो आहे पुण्य मार्गातील पहिले असे हे पाऊल आहे। या बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य अशी काय आहे तर शिकवण आहे। मनुष्याचा सर्व व्यवहाराचे उगमस्थान काय आहे तर मन आहे। मनुष्याच्या सर्व ज्या क्रिया आहेत किंवा सर्व व्यवहाराचं जे उगमस्थान आहे ते मन आहे। म्हणजे मनुष्याच्या या वावरण्याचं सगळं जे केंद्रस्थान काय आहे तर मनच आहे। त्याचे सर्व व्यवहार जे आहे मन प्रधान आहेत आणि म्हणून जर दुष्ट चित्ताने बोलले किंवा वागले तर चालत्या बैलामागे ज्या पद्धतीने ते चाक चालते तर तशाच पद्धतीने त्या पायाचा पाठलाग ते करते, त्याचप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते। मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलला किंवा वागला तर कधी न सोडणारी मनुष्याची जी काही छाया आहे, मनुष्याची जी काही सावली आहे, सदोदित रात्र आणि दिवस त्याच्याही सोबतच असते आणि ज्याप्रमाणे त्याची छाया त्याच्या सोबत असते तशीच त्या व्यक्तीच्या सदोदित त्याचा पाठलाग करत असते। मन हे कसं आहे, मन हे ओढाळ आहे। मन हे कसं आहे, मन हे चंचल आहे। मन हे कसे आहे, मन हे दुर्निवार आहे। मन हे कसे आहे तर मन हे दुधर आहे। बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान मनुष्य मनाला एकाग्र आणि सरळ करतो। बहिणाबाई चौधरीची एक कविता आहे। या मनाबद्दल त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने, जरी या अशिक्षित असल्या म्हणजे थोडंच या ठिकाणी त्यांना शिक्षण असलं किंवा शिक्षण नसलं तरी पण ह्या मात्र कशा आहेत म्हणजे संताच्या या संत रूपामधल्या आहेत। अशा या बहिणाबाई चौधरींनी वेगवेगळ्या या ठिकाणी कविता संच रचलेला आहे। त्यांची एक कविता या मनावर सुद्धा आहे। मन ओढाळ ओढाळ, मन ओढाळ ओढाळ, उभ्या पिकात तल ढोर, होत होत आता भुईवर टेके टेके आभाळात किंवा भिडे भिडे आभाळात। मन कसं आहे तर मन ओढाळ ओढाळ आहे। मन हे कसं आहे, ओढाळ आहे। आज इथे आहे, उद्या तिथे आहे। जरी आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत परंतु इथे सुद्धा कुणी कुणी कुठे कुठे गेलं ते ज्याच्या त्याच्या चित्ताला आणि ज्याच्या त्याच्या मनाला या ठिकाणी माहिती आहे। आणि म्हणून मन जे आहे क्षणामध्ये सगळ्या विश्वाचा गिरटा घालून येतो। पक्षावाणी मन कसं आहे तो गिरट्या घालतो, पक्षावाणी मन सगळीकडे फिरून येतो। आणि मन कसं आहे तर मन ओढाळ आहे। मन कसं आहे, मग मन हे ओढाळ आहे। आणि मन कसं आहे तर पिकातलं एखाद्या ढोर आहे। जसं पिकामध्ये एखादं ढोर जातं आणि ते काही पण त्या ठिकाणी खातं, त्याला काहीही समजत नाही,
तशाच पद्धतीने हे मन सुद्धा कसं आहे मग त्या ढोराप्रमाणे आहे. जर त्याला आपण काबीजच नाही केलं तर ते ढोरावानी कुठेही त्या ठिकाणी चरायला जातं. आणि म्हणून बहिणाबाई या ठिकाणी म्हणतात की मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातलं ढोर होतं होतं भोईवर भिडे भिडे आभाळात. त्याच पद्धतीने या धम्मामध्ये सुद्धा आम्हाला हेच सांगितलेलं आहे की जे मन आहे हे ओढाळ आहे, मन हे चंचल आहे, मन हे दुर्निवार आहे, मन हे दुर्धर आहे. आणि अशा या मनाला जर आपण काबीज नाही केलं तर ते मन आपल्याला या ठिकाणी सैरावैरा पळतं आणि मग त्या मनाप्रमाणे आपण सुद्धा विचार करतो, चिंतन करतो आणि विचार केलेला इफेक्ट जो आहे आपल्या शरीरावर पडतो आणि तशा पद्धतीचं मग आपण वर्तन सुद्धा करतो. ज्या पद्धतीने बाण करणारा जसा मनुष्य एखाद्या बाणाला सरळ करतो तसा जो बुद्धिमान पुरुष या मनाला आपला एकाग्र आणि सरळ करण्याचा सदोदित काय करतो, प्रयत्न करत असतो. पानाबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडपते त्याचप्रमाणे माराच्या म्हणजेच कामदेवाच्या तावडीत सुटण्याची मन सदोदित व्याकुळ असतो. आणि माशी जी आहे पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर ती तळमळते तडपते, त्याचप्रमाणे माणसाच्या या कामवासनेच्या तावडीतून मासोळी म्हणजे मन जे आहे या कामवासनेच्या तावडीतून सुटण्यासाठी मन सदोदित हे व्याकुळ असतं. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार असे चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेलं आहे, अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन कसं आहे तर दमन केलेलं मन जे आहे फार सुखदायक असते. तू आपल्या स्वतःच एक दीप बनव, परिश्रमाने चित्तमन नाहीसा होईल, दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील. काय सांगितलेलं आहे इथे, तू आपल्या स्वतःच एक दीप बनव, परिश्रमाने चित्तमळ नाहीसा कर. परिश्रम करायचे आहेत आणि आपल्या चित्तातला जो काही मळ आहे तो आता या ठिकाणी नष्ट करायचा आहे. आपण वारंवार या ठिकाणी सोनाराचं एक उदाहरण घेतो. आपल्याला काही जर काम पडलं तर आपण सोन्याचे दागिने सोनाराकडे विकायला नेतो. आता सोनाराकडे ते दागिने विकायला नेल्यानंतर तो सोनार मात्र लागलीच दागिने घेऊन आपल्याला पैसे देतो असं आपण कधी पाहिलेलं नाही. तो ते सोन्याचे दागिने घेतो आणि त्या जाळावर तो जाळतो. त्या दागिन्यामध्ये जो काही कीटक किंवा जो मळ बसलेला आहे तो मात्र स्वच्छ करून ते मोजून नंतर आपल्याला ते पैसे देतो. आणि म्हणून आपल्या चित्तातला सुद्धा आपल्या मनातले सुद्धा हे मळ असे आपल्याला काढून टाकायचे आहेत, जाळून टाकायचे आहेत, दमन करायचे आहेत आणि आपलं चित्त आपलं मन असं स्वच्छ आणि निर्मळ असं करायचं आहे. आता एखाद्या ग्लासाचं जर आपण उदाहरण घेतलं, काचेचा ग्लास आहे, काचेच्या ग्लासामध्ये स्वच्छ पाणी आहे. काचेच्या ग्लासामध्ये कसं पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, ते आरपार आपल्याला दिसतं. मी इथे बसलेली आहे, मलाही दिसतं आणि आमच्या बनसोडेताईंना आंबोरेताईंना सुद्धा त्या साईडनं सुद्धा ते पाणी दिसतं, म्हणजे आरपार या ठिकाणी ते पाणी दिसतं. परंतु त्या पाण्यामध्ये जर थोडीशी माती टाकली तर ते पाणी कसं होईल, गढूळ होईल. आणि म्हणून आपल्या चित्ताला आपल्या मनाला सुद्धा कुठलेही दूषित विचार या चित्तामध्ये त्या मातीप्रमाणे आपल्याला येऊ द्यायचे नाही. तर ते चित्त आणि ते मन आपल्याला कसं ठेवायचं आहे, स्वच्छ आणि चकचकीत ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने आपण आरशामध्ये आपली प्रतिमा पाहतो, आरशामध्ये आपली प्रतिमा जशी प्रतिमा आहे तशी त्या प्रतिबिंब आपल्याला त्या आरशामध्ये आपलं दिसतं. आणि म्हणून आपल्या या चित्ताचं आपल्या या मनाचं प्रतिबिंब सुद्धा आपल्याला स्वच्छ आणि चकचकीत दिसलं पाहिजे. जशी आपली प्रतिमा त्या आरशामध्ये कशी दिसते, चकचकीत दिसते, तशाच पद्धतीने आपण सुद्धा हे चित्तमळ दूर करून आपल्या चित्ताला कसं करायचं आहे, मग चकचकीत करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. आणि मग हे स्वच्छ केल्यानंतर आपल्या चित्तातले काय होतात, जे बाबी ज्या आहेत दूर होतात आणि स्वच्छ आपलं मन होतं. आता आपल्या मनामध्ये ज्या आहेत गाठी, ज्या अगोदरच या ठिकाणी काय होतात, बांधलेल्या असतात. चित्तामधल्या मनामध्ये काय होतात, काही गाठी आपण गाठोड जसं बांधतो तसे ह्या गाठी बांधलेल्या असतात. आणि मग या मनामध्ये अशा गाठी निर्माण होतात. परंतु जर एखाद्याला आपण विचारलं की छायाताई तुमच्याकडे शनिवारी काय खाल्लं, तुम्ही रविवारी काय खाल्लं, सोमवारी मंगळवारी काय खाल्लं, असं जर एखाद्याला आपण प्रश्न विचारले वेगवेगळ्या महिलांना तर ते मात्र काही सांगू शकणार नाहीत. आपण काय खाल्लेलं आहे ते लक्षातही राहणार नाही किंवा ते सांगू शकणार नाहीत. परंतु हे जर विचारलं किंवा हे लक्षात ठेवलं तर त्या सांगू शकणार नाही. परंतु 10 वर्ष पहिले
त्या दिवशी इथे उभं राहून याच ठिकाणी मला एखाद्याने हे शब्द बोलला, मला तिथे ते बोललं, हे मात्र 10 वर्षांनी सुद्धा लक्षात राहतं. हे कसं राहतं मग? हे बोललेलं जे आहे, मला असं बोललं, मला तसं बोललं, हे मात्र काय होतं आपल्या लक्षामध्ये राहतं. किती वर्षांनी राहतं? 10 वर्षांनी सुद्धा राहतं. तर आता आपण या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित केलेली आहे. आपण या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित केलेली आहे. कुणी कुणी दिवा सुद्धा प्रज्वलित करतं, कारण अंधाराला प्रकाशाकडे नेण्यासाठी, अंधाराला प्रकाशाकडे नेण्यासाठी आपण हे दीप प्रज्वलित करत असतो. एखाद्या वेळेस आपण आरती करतो, म्हणजे आपल्याकडे जर एखाद्याची आरती ओवाळायची असेल, कुणी जर यशस्वी झालं असेल किंवा आपल्याकडे जर नववधू येत असेल तर आपण तिची ओवाळणी करतो, आरती करतो. आणि मग ती आरती करत असताना जे दीप आहे, जो दिवा आहे, तो विझण्याची आपण न विझण्याची दक्षता घेतो. बरोबर आहे ना? न विझण्याची ती दक्षता घेतो. जरी तो हालत असेल तर लागलीच आपण त्याला हात लावतो, कारण तो दिवा विझू नये, ते अशुभ होऊ नये असं या ठिकाणी एक आपल्या चित्तामध्ये भिनलं जातं. आणि तो दिवा जो आहे विझू नये म्हणून आपण त्याचा सदोदित काय करतो, त्याची दक्षता घेतो. मग नेमका हा कोणता दिवा आहे? हा दिवा जो आहे तो अशुभचा दिवा आहे का नेमका दिवा कोणता आहे की जो विझतो किंवा जळतो, परंतु या घरामध्ये जो दिवा विझला तरी अशुभ या ठिकाणी काहीच होणार नाही. अशुभ या ठिकाणी काही होणार नाही दिवा विझला तरी. परंतु दिवा म्हणजे काय आहे तर इतरांच्या जीवनामध्ये आपल्याला प्रकाश देण्याचं काम करायचं आहे. दिवा विझला याचं काही घेणं देणं नाही, परंतु दिव्याचा काय अर्थ आहे तर दिवा आपल्याला असा अर्थ देतो, मेणबत्ती प्रज्वलित होते ती आपल्याला असा संदेश देते की इतरांच्या या जीवनामध्ये प्रकाशमान करणं म्हणजे दीप प्रज्वलित करणं, म्हणजे दिवा लावणं. दिवा म्हणजे दिया म्हणजे द्यायचं आहे आणि द्यायचं आहे. नाही तर आपली प्रवृत्ती काय झालेली आहे? असंच झालेली आहे. अशी झाली ना. असं कुणीच नाहीये इकडे. असं कुणीतरी आहे का? नाही, सगळं असंच झालेलं आहे. असं देणारं कुणीच नाही ना. आता मी इकडे अशीच आहे ना, तिकडे इंगोलेताई पण अशाच, तिकडे सगळ्याच जणी अशा, आणि म्हटल्यानंतर मग काहीतरी होईल का त्याच्यामध्ये? काहीच होणार नाही ना. सगळ्या जणी ना असंच राहिलं तर मग कुणीतरी असं झालं पाहिजे ना, देण्यावालं कुणीतरी झालं पाहिजे. आपण पहिले जे महापुरुष आहेत, पहिले जे संत महात्मे आहेत, त्यांची हातं अशी असायची. कशी असायची? अशी असायची, म्हणजे देणारे हात असायची. परंतु आता कशी आहेत? अशीच हातं आहेत. येऊ द्या, मला सन्मान येऊ द्या, माझा सत्कार होऊ द्या, मला असं कुणी बोलू नका, मला मी जे म्हटलं तेच बोला. असं झालेलं आहे सगळं. असं कुणीच करत नाही. आणि म्हणून आपल्या चित्ताला आणि आपल्या मनाला सदोदित काय होतात? वेदना होतात, दुःख होतात. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी इतरांना सन्मान द्यायचा आहे, दिया द्यायचा आहे ना, प्रकाश द्यायचा आहे. दिया आहे, दियाचा अर्थ काय आहे? मेणबत्तीचा अर्थ काय आहे? दिव्याचा अर्थ काय आहे? तर प्रकाशमान करणं हा दिव्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी अशा आमच्या रोडे आईला पटलं वाटतं की अशा पद्धतीने हे हात आपल्याला करायची आहेत. आणि मग हे असे हात केल्यानंतर जे आहे समोरच्याला सुद्धा आनंद होणार की नाही, आणि आपल्याला त्याच्यामध्ये आणखी द्विगणित आपल्याला त्या ठिकाणी आनंद होणार ना. कारण देणारी जर व्यक्ती असेल तर तिला आणखीनच त्या ठिकाणी काय होईल? आनंद होईल. कारण जे असे हात आहेत त्या समोरच्या व्यक्तीच्या चित्तामध्ये आणि मनामध्ये परिवर्तन झालेलं असतं, कारण आपण त्याला काहीतरी दिलेलं असतं. आणि म्हणून त्याच्या चित्तामध्ये आणि त्याच्या मनामध्ये काय होतात? परिवर्तन होतात. ते तरंग प्लस आपल्या चित्तामध्ये आणखीन चांगले तरंग उत्पन्न झाले ना. कारण मी कुणाचं तरी भलं केलेलं आहे, मी कुणाला तरी काहीतरी दिलेलं आहे, हे ज्या चित्तामध्ये आपले चांगले भाव दरवळतात किंवा उद्भवतात. आणि मग ते आपल्यामधले तरंग हे काय होतात? अटॅच होतात. आणि मग सगळ्यात चांगल्या वृत्ती ज्या आहे आपल्यामध्ये उत्पन्न होतात किंवा चांगले भाव जे आहेत त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि म्हणून या ठिकाणी सन्मान देणं, प्रेम देणं, क्षमा करणं हे सदोदित असं आपलं हात असावीत. आपण आपल्या मनामध्ये मनाचे जे आहे कंट्रोल जे आहे, रिमोट कंट्रोल माहिती ना सगळ्यांना, कारण आता रिमोट कंट्रोल शिवाय काहीच राहिलेलं नाही. तर आपण आपल्या मनाचा कंट्रोल जे आहे दुसऱ्याकडे देऊन टाकलेला आहे. रिमोट कंट्रोल मात्र दुसऱ्याला दिले, आपल्याजवळ मात्र ठेवलेलं नाही. कंट्रोल कुणाकडे आहे? दुसऱ्याकडे देऊन टाकलेला आहे. हे रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात दिले आहे. बाहेरची जी काही दुनियाला सांभाळण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे, ही दुनिया सांभाळणं सोपे आहे का? मग
हे रिमोट कंट्रोल आपण दिलेलं आहे की ही दुनिया जी आहे, आता या दुनियेमध्ये एक व्यक्ती आपल्याला भेटणेवाला आहे का? एक व्यक्ती आपल्याला भेटणेवाला नाहीये, कारण एक व्यक्ती भेटणेवाला नाही आणि या ठिकाणी आपल्याला बरेच या ठिकाणी भेटणार आहेत आणि ते रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातामध्ये काय दिलेलं आहे, सोपवलेलं आहे किंवा दिलेला आहे. आणि मनुष्य सगळ्यात मोठे या ठिकाणी कामं करतो. मनुष्यच काय करतो? मानवानेच या ठिकाणी वेगवेगळे शोध लावलेले आहेत, मानवानेच या ठिकाणी प्रत्येक गोष्ट केलेली आहे. जो हॉल हे निर्माण केलेला आहे हे सुद्धा कोणत्या तरी एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या व्यक्तीने हा बांधलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे. हे सगळे जी कामं आहेत, आता आमच्या ताईने सुद्धा या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे, ती कुणी काढलेली आहे? ते का मानवानेच काढलेली आहे. आणि म्हणून मानव जे आहे या चांगल्या अशी सगळी काही मोठी कामे करतो, परंतु त्याचं मन त्याच्या मात्र ताब्यात नसतं. सगळी चांगली कामं करतो, सगळी मोठी कामं करतो, परंतु त्याचं स्वतःचं मन मात्र त्याच्या ताब्यामध्ये नसतं. आपलं मन आपलीच म्हणजे आपली जी मन आहे ते आपलीच गोष्ट किंवा आपलीच बात मानत नाही. मानतं का? नाही ना मानत. मानत असेल तर खूप चांगलं, पण मानतं का? आपली बात ते मानत नाही. आणि म्हणून असं आपल्याला या ठिकाणी वाटतं का की एखाद्याला आपण सांगतो, आपण असं एखाद्याला सांगतो की एखाद्याला आपण असं सांगतो की ते तू काम कर, आणि मग ते व्यक्ती ते काम करतं. दुसऱ्याला आपण एखाद्याला सांगतो की हे असं कर, तेही तो करतो, कारण ऐकण्याची भूमिका तो करतो, परंतु आपलीच जी बात आहे आपलं मन मात्र मान्य करत नाही किंवा आपली तशी क्रिया सुद्धा होत नाही. परंतु आपण जर सांगितलं एखाद्याला काम, आपले मन जे आहे ते ऐकत सुद्धा नाही, आपलं मन सुद्धा आपलं ऐकत नाही, स्वतःचेच म्हणणे ऐकत नाही, कारण स्वतःसाठी स्वतः आपण बोलतच नाही किंवा स्वतः आपण स्वतःसाठी बनलेलंच नाही. तिथे आपण या ठिकाणी नातं बनवलेलं नाही, तर तिथे नातं मग कसं बनेल? म्हणजे मनाचं नातं आपण या ठिकाणी स्वतःचं बनवलेलंच नाही, तर त्या ठिकाणी आपल्या मनाचं किंवा आपल्या स्वतःचं या ठिकाणी नातं बनेल का? नाही बनणार. या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. आता आपला जर मूड खराब झालेला आहे, एक उदाहरण घेऊन आपण पुन्हा मनाचं या ठिकाणी समजून घेऊ. आता समजा आमच्या घोडके मॅडमचा मूड खराब झाला, आणि मग मूड खराब झालेला आहे आणि म्हणून त्या कोणत्या तरी गोष्टी निमित्त या ठिकाणी त्यांचा मूड खराब झाला, आणि त्यांनी ज्या आहेत की आपला थोडंसं विरंगुळा म्हणून थोडंसं मनाला छान वाटा म्हणून त्या बाहेर गेल्या आणि बाहेर गेलेल्या असताना त्यांना असं कुणीतरी म्हटलं की मॅडम तुम्ही आता खूपच छान दिसत आहात, आणि तुमच्यापेक्षाही ती दुसरी जी आहे ना आमची सुनीता, ती आणखीनच छान दिसते. असं जर त्या ठिकाणी म्हटलं तर त्यांना पहिल्या वेळेस तर थोडं छान वाटलं, परंतु दुसऱ्या वेळेस जी टोनिंग आहे ती मात्र खाली, त्यांच्या चित्ताला पुन्हा मनाला काय होते, ती खाली जाते. आणि दुसऱ्या एखाद्याला त्या ठिकाणी तशी बाब म्हटली असताना त्यांची जी म्हणजे त्यांचं जे चित्त जे आहे किंवा मन वरती गेलेलं असतं, तसं म्हटल्यानंतर पुन्हा ते काय होतं, मग थोडं खाली होतं. तद्वतच या ठिकाणी एखाद्याने जर सब्जी केली किंवा भाजी केली आणि ती भाजी जर आपल्याला आवडली, ते आपण म्हणतो किती छान भाजी केली हो, परंतु त्या ठिकाणी लगेच म्हणतो परंतु तुमच्यापेक्षा पण माझी आई खूपच छान भाजी करते. लगेच काय होतं, पहिला शब्द खाली जातो आणि दुसऱ्या शब्दाला तवज्जो मिळतो, आणि मग जे आपल्याला या ठिकाणी वाहवा भेटलेली आहे त्या मनामध्ये पुन्हा आपल्या काय होते, मग दुअवस्था होते किंवा त्या ठिकाणी लगेच काय होतं, गडबड होते. मनाची ह्या गोष्टी ज्या आहेत, आपल्याला मूड खराब झाला म्हणून आपण दुसरीकडे जातो, परंतु त्याही ठिकाणी आपल्याला असेच उच्चारण येतात आणि पुन्हा मग आपण पूर्वस्थितीत येतो. अशा पूर्वस्थितीत आल्यानंतर म्हणजे आपला मूड खराब होणे आणि चांगला होणे हे कुणाच्या हातात आहे? मग आपण दुसऱ्याच्या हातात दिलेलं आहे, आणखी स्वतःच्या हातात आलोच नाही, आपण दुसऱ्याच्याच हातात आहोत, दुसऱ्याच्याच हातामध्ये आणखी सुद्धा आहोत. आणि म्हणून आपण चांगला अथवा जो खराब झालेला मूड आहे आपण कुणाच्या हातात दिलेला आहे, तर हे रिमोट जे आहे आपण दुसऱ्याकडे सुपूर्द केलेला आहे किंवा दुसऱ्याकडे दिलेला आहे. बरं, या ठिकाणी असंही म्हणता येईल की दुसऱ्याकडे आहोत तरी लोकांकडे कितीतरी लोकांचा व्यवहार आपल्या मनावर पडतो. म्हणजे एका लोकांचा व्यवहार आपल्या मनावर पडतो का? नाही ना पडत. कितीतरी आपल्याला घरामध्येच कितीतरी लोक असतील, त्याचा सुद्धा व्यवहार आपल्या मनावर पडतो. त्यातल्या त्यात आजूबाजूचा परिसर, त्यातल्या त्यात आपण बाहेरही पडलं
ते सुद्धा या सगळ्यांच्या गोष्टींचा व्यवहार जो आहे आपल्या मनावर काय होतो, बिंबला जातो किंवा पडला जातो. आणि असा बिंबला गेलेला असताना असा झालेला असताना या ठिकाणी आपल्याला एक क्रिया करायची आहे. आपल्या मनाला जर थांबवायचं असेल, आपल्या मनाला जर थांबवायचं असेल तर आपण या ठिकाणी डोळे अगोदर बंद करावी लागतील. कारण आता आम्हाला ती स्टेप सांगितलेली आहे. आता ज्या 2 ओळी मी वाचलेल्या आहेत तेच सांगितलेलं आहे की डोळे बंद करा आणि आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या थोड्या शांत चित्ताने किंवा त्या काय काय बाबी उत्पन्न होतात त्याच्याकडे लक्ष द्या. करा डोळे बंद आणि थोड्या आपल्या मनामध्ये डोळे बंद करून आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता ह्या ज्या डोळे बंद करून आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही बाबी उत्पन्न झालेल्या आहेत किंवा निर्माण झालेल्या आहेत, तर याचा निर्माता कोण आहे? मग याचा निर्माता कोण आहे? बरोबर आहे. तर याचा निर्माता स्वतः आपणच आहोत, म्हणजे मीच आहे याचा निर्माता. मग दुसरं आले का कुणी आपल्या मनामध्ये हे विचार टाकायला? नाही ना, कुणीच येऊ शकत नाही. आणि म्हणून या विचाराचा निर्माता मी आहे का, कुणी आहे का, कोणची परिस्थिती आहे, कोणचं वातावरण आहे का, स्वतःसाठी आपल्या चित्ताचे जे भाव यामध्ये काय होतात, उत्पन्न होतात. आणि ते जाणून घ्यायचे आहेत. आता सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो? आधी झाडून काढतो. त्याच्यानंतर हे सगळ्याकडे आहे का? आहे का सगळीकडे? सकाळी उठल्या उठल्या त्याच्यानंतरची प्रक्रिया हीच आहे ना. आहे ना खंडारताई? तर उठल्या उठल्या फोन पाहणं, शांतता, उठल्या उठल्या फोन पाहणं, वेगवेगळे समाचार पाहणं, उठल्या उठल्या फोन पाहणं, मेसेज पाहणं, न्यूजपेपर पाहणं, इत्यादी इत्यादी लोकांचे जे काही बोलणे सुद्धा आहेत सकाळचे, हे बोलणे, यांचं संभाषण, या सगळ्या गोष्टीची क्रिया कोण निर्माण करतं? मनातच निर्माण होते. कोण आहे? तर या मनामध्येच या हालचाली या ठिकाणी होतात. मग मी जे आहे, म्हणजे पहिलं जे निर्माता आहे काय आहे? मी. दुसरा काय आहे? जो परिसर माझ्या चारी बाजूला आहे. मग त्याच्यामध्ये फोन आला, आजूबाजूचा परिसर आला, म्हणजे सकाळी सकाळी आपण नेमकं काय पाहतो त्याच्यावर सुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही थोडंसं स्वतःवर निरीक्षण करून पहा, प्रॅक्टिकली पहा स्वतःला, तरच ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या जातील. आजूबाजूचा परिसर आहे दुसरा मुद्दा. तिसरा आहे कधी मी तर कधी जी आहे ही दुनिया. म्हणजे या आठवड्यामध्ये आपण स्वतःवर जर परीक्षण करायचं असेल तर आठवड्यासाठी करा, एका महिन्यासाठी करा, की आपल्यासोबत या ठिकाणी काय काय घडत आहे. सकाळपासूनची जी म्हणजे दिनचर्या आहे त्या सगळ्या गोष्टीवर आपण एक आठवड्या जरी आपण या ठिकाणी परीक्षण केलं तर आपल्याला ह्या बाबी किंवा मन जे आहे हे आपल्याला समजून येईल. या सोबत जे आहे काय आहे तर ह्या बाबी लक्षात आपल्याला आणायच्या आहेत. कधी कधी आपण काहीच म्हणत नाहीत पण मनाला मात्र वाईट वाटतं आणि मनाला या ठिकाणी आपण मनातच काही काही वेळेस रडल्या सुद्धा जातो. काही काही गोष्टी काय होतात, मनाला वाईट वाटतात, काही काही वेळेस आपण आपल्या मनामध्येच रडतो. काही जर दुःखद वेदना झाल्या किंवा काही गोष्टी जर आपल्याला आठवल्या तरी पण आपलं मनामध्ये आपण रडतो. मग हे सगळं जे काय आहे हे उत्पन्न किंवा हे पावर जे आहे किंवा त्यांनी जे काही केलं आणि ते केलं, परंतु आपण त्याचा परिणाम आपल्यावर होतो, म्हणजे बाहेरचा परिणाम सुद्धा आपल्यावर या ठिकाणी होतो. तर नुकसान कुणाचे झाले? मग नुकसान या ठिकाणी कुणाचं झालेलं आहे? आपलं स्वतःच झालेलं आहे. पहिलं तर माझ्या मनाची स्थिती ही गडबड झाली. समोरचं व्हॉट्सअपवर एखादं काही पाहिलं तर लगेच आपल्या मनाची स्थिती काय होती? गडबड होती. जर न्यूजपेपरला एखादी गोष्ट आपण वेगळीच वाचली तर तिथे सुद्धा आपल्या मनाची स्थिती ही गडबड झाली. दुसरं आहे की दुसरं नुकसान, जी हालचाल माझ्या मनावर झाली त्याचा परिणाम माझ्या शरीरावर सुद्धा झाला. म्हणजे जी मनाची हालचाल झाली, मनामध्ये जे जे काही या ठिकाणी उत्पन्न झालं त्याचा परिणाम माझ्या काय झालेला आहे? बनसोडेताई, कशावर झाला परिणाम? हालचाल माझ्या मनावर झाली आणि त्याचा परिणाम माझ्या शरीरावर झालेला आहे. तिसरा जो आहे त्यांनी
आहे पण माझ्या या मनातली ती बाब जातच नाही. म्हणजे त्यांनी त्याचं काम केलं परंतु माझ्या मनातली ती गोष्ट किंवा ती बाब मात्र जात नाही. अशा पद्धतीने जे हे म्हणजे हे जे काही चक्र आहे असंच चालतं आणि मनाला आपल्या काय होतं मग अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेदना देतो. म्हणजे आपण जे आहे दुसऱ्यावर अवलंबून आहे. आपलं मन कुणावर अवलंबून आहे? आपल्या स्वतःवर आहे का? नाही. स्वतःवर असलं असतं तर आपण आनंदी असलो असतो. स्वतःवर जर आपण आपलं मन ठेवलं असतं तर आपण आनंदी राहिलो असतो ना, सुखदायी असलो असतो, आनंददायी राहिलो असतो. आणि म्हणून आपलं मन आपल्या पाशी कसं ठेवायचं आहे, आपल्या मनाला आपल्या पाशी कसं ठेवायचं आहे. आता समजा आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी पडला, आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर त्याची सेवा आपण करतो ना, त्याची सेवा आपण करतो. त्याला काय हवं काय नको, त्याला भोजनापासून तर त्याला जर जेवणही नाही गेलं तर आणखी दुसरं काही करून देतो. म्हणजे त्याची सेवा आपण तंतोतंत आणि चांगल्या पद्धतीने करतो. एवढंच नाही तर तो एखाद्या वेळेस चिडचिड करतो, रागवतो आणि मग तो त्या चिडचिडापणामध्ये किंवा रागावण्यामध्ये आपल्याला सुद्धा काहीतरी बोलतो. कारण आपण सेवा जरी करत असलो तरी आपल्याला सुद्धा काहीतरी तो बोलतो. केव्हा केव्हा तर असंही होतं जे जेवणाचं ताट आहे तो सुद्धा तो भिरकावून देतो. कारण आजारी आहे, चिडचिड आहे आणि तो केव्हा केव्हा काय होतो मग खंडारे ते जेवणाचं ताट सुद्धा भिरकावून देतो. परंतु मग आपल्या मनाची स्थिती त्यावेळेस काय असते? दुसरे जरी त्या ठिकाणी असले आणि तो असं जरी करत असेल परंतु आपलं मन त्यावेळेस काय म्हणतं? त्यांनी असं केलं ना, तो आजारी आहे ना. लगेच आमच्या छायाताई काय म्हणतील? तो आजारी आहे, त्याच्याकडे त्या लक्ष देणार नाहीत. लगेच त्यांचं उत्तरही काय असेल? तो तर आजारी आहे आणि त्याची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. त्यांनी काही जरी केलं, त्यांनी मला बोललं जरी काय होईल? तो आजारी आहे. त्यांनी ताट जरी भिरकवलं तरी तो आजारी आहे. पुन्हा पुन्हा आपण त्याची सेवा करतो. म्हणजे एवढ्या बाबी तो करून सुद्धा आपण त्याची काय करतो? सेवा करतो. म्हणजे आपण काय लक्षात धरायचं, इकडचं जे हे दोन्ही हात आहेत हे काय आहेत? आपले दोन्ही हात आहेत. हे आपण, आपलं मन आणि आपण, आणि हे काय आहे? ही सगळी पब्लिक समजायचं, आपल्या आजूबाजूचा परिसर समजायचा किंवा आपल्या घरातल्या परिवारातले जे जे काही आपल्याला समजायचे ते समजायचे आहेत. आणि हे आपलं मन आणि आपण समजायचं आहे. आता इकडचे जे लोक आहेत काही जरी म्हटलं आपल्याला तरी मात्र आपण याला काय समजायचं? हा आजारी आहे. काय समजायचं? हा आजारी आहे. इकडे झुकावत द्यायचं नाही, इकडे वाकवायचंच नाही आपल्या मनाला. कारण काय आहे? हा आजारी आहे. याची सेवा तर करावंच लागेल ना. यांनी म्हटलं तर याला बोलावंच लागणार आहे, यांनी काही जरी म्हटलं तर याला बोलावंच लागणार आहे. कारण काय आहे? हे आजारी आहे. आपल्या मनाला हे सांगायचं आहे. आपल्या मनाला काय सांगायचं? हे इकडचे सगळे आजारी आहेत आणि आपण मात्र तंदुरुस्त आहोत. आपलं मन कसं आहे? शुद्ध आहे, तंदुरुस्त आहे, छान आहे. आणि म्हणून या आजाराकडे, या सगळ्या माणसाला काय आहेत? आजार आहेत. काही जरी म्हटलं तरी याच्याकडे कुणीही झुकाव द्यायचा नाही किंवा याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. असं समजायचं की सगळे कसे आहेत? आजारीच आहेत. आणि म्हणून आपण आपल्या मनाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वावरायचं आहे, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विचार करायचा आहे आणि सुंदर सुंदर आणि आपल्या चित्तामध्ये चांगल्या वृत्ती ज्या आहेत ह्या वाढ होऊ द्यायची आहे. आता पाऊस पडून गेलेला आहे. आमच्या बऱ्याच या महिलांकडे शेती सुद्धा आहेत आणि त्या शेतीमध्ये जे धान आलेलं आहे ना, पाऊस पडून गेला, शेतीमध्ये धान आलेलं आहे, आजूबाजूला जे आहे तण वाढलेलं आहे, गाजरगोटा वाढलेला आहे. आणि मग ते आपण तसंच वाढू देतो का? नाही ना. ते गाजरगोटा आम्हाला बाजूला सारावं लागेल, काही महिला घेऊन आम्हाला निंदायला पाठवावं लागेल, त्या ठिकाणी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल. आणि जे पीक आलेलं आहे त्या पिकाच्या आजूबाजूचं जे गांजर गवत आहे, जे तण आहे वाढलेलं, ते काढून आपल्याला बाजूला फेकून द्यावं लागणार आहे. आणि मग ते जे बी आहे, जे रोप आहे, त्या रोपाचं काय होईल? ग्रोथ होईल किंवा वाढ होईल. बरोबर आहे. मग चांगल्या पद्धतीने त्या रोपाची वाढ होईल ना. आणि मग आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये सुद्धा चांगल्या वृत्तीची, चांगल्या गोष्टीची, चांगल्या सगळ्या बाबीची जर वाढ होऊ द्यायची असेल तर आपल्याला सुद्धा आजूबाजूचं जे पसरलेलं कीटकनाशक जे आहे, तण आहे, जे गाजरगोटा आहे, ते उखडून आपल्याला बाजूला फेकून द्यायचं आहे आणि आपल्या
त्या मनामध्ये जे आहे चांगल्या वृत्तीची, चांगल्या विचाराची आणि चांगल्या आचरणाची सुद्धा वाढ होऊ द्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने सोनाराचं तर झालं उदाहरण, लोखंड जे आहे, लोखंडापासून निघणारा गंज ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याचप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुगतीकडे नेत असतात. लोखंड जे आहे सगळ्यांना माहित आहे, तो गंज खातो आणि शेवटी त्याचा तो स्वतःचाच नाश करतो. आणि तशाच पद्धतीने हा पापी मनुष्य जो आहे त्याला सुद्धा दुगतीकडे तो नेतो. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक आहे. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे, नीच आहे, अशा माणसाचं जीवन मात्र सुखकर असतं. कारण ह्या गोष्टी करण्यासाठी साध्या असतात ना, सोप्या असतात, त्याला काहीच लागतं का अशा गोष्टी करायला? नाही लागणार ना. परंतु जो व्यक्ती विनम्र आहे, जो व्यक्ती पवित्र आहे, जो अशा चांगल्या गोष्टीचा विचार करतो, अनासक्त आहे, जो शांत आहे, जो निर्मल आहे, अशा बुद्धिवान मनुष्याचं जीवन कसं असतं? कठीण असतं. त्याला जगणं मात्र कसं असतं? कठीण असतं. जो हिंसा करतो, सत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, असा परदा रागमन करतो, आणि जो मनुष्य उन्माद मद्यपान मग्न राहतो, तो मनुष्य इहलोकी आपले थडगे स्वतःच खणतो. जर मद्यपानामध्ये जर विलीन असेल, जर आणखी एखाद्या गोष्टीमध्ये जर लिप्त असेल, तर तो आपला खड्डा आपणच खोदल्या जातो. माणसाने या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पाप कर्म तुला चिरकाल दुःखात लोटणारी नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्र कधीही विश्रांती लाभणार नाही. म्हणजे जळकुट्या माणसाला कधी विश्रांती असते का? नाही. त्याला किती खाऊ द्या, किती पिऊ द्या, त्याचं अंग मात्र सुकडूनच जातं. कारण त्याची बुद्धी कशी असते? जळकुटी असते. आणि म्हणून असा जो व्यक्ती आहे तो दिवसा अथवा रात्री त्याला शांत झोप सुद्धा लागत नाही. परंतु ज्याच्या मनात ह्या आपल्या विचार ज्या आहेत, हे विचार निर्मूलन झाले, त्याला दिवसा आणि रात्र कधीही शांततेने आणि समाधानाने झोप लागते. कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात. परदोष कसे असतात? माणसाला सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष मात्र दिसतच नाहीत. ज्याप्रमाणे धान्याचा तुस पाखडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाराचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी, जुगारी, अपेक्षा फासात लावून ठेवतो, त्याचप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष मात्र लपवीत असतो. जो मनुष्य परदोष पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होतात चिडू लागतो, त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकाराच्या विनाशापासून दूर जात राहतो. पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा. हे बुद्धाची शिकवण आहे. ही काय आहे? तर ही बुद्धाची शिकवण आहे. आता परदोष जे आहेत माणसाला पटकन दिसतात आणि स्वतःतले दोष मात्र दिसत नाही. म्हणजे एक बोट आपण दाखवतो, परंतु 4 बोट आपल्याकडे आहेत हे आपल्याला कळतं का? कळतच नाही ना. कारण 4 दोष आपल्यामध्ये सुद्धा आहेत, परंतु आपण हेच बोट जास्तीत जास्त दाखवत असतो आणि म्हणून परदोष या ठिकाणी आपण दाखवत राहतो. आता जर जो मनुष्य या ठिकाणी या गोष्टी पाहतो किंवा याच्यापासून परावृत्त राहतो, तर पापापासून दूर राहा, पुण्यकर्म करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा. हे काय आहे? तर हे बुद्धाची शिकवण आहे. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाचा मार्ग जो आहे, मनाला ज्यानं काबीज केलेला आहे, त्यांनी मात्र सर्व या विश्वावर, सर्व दुनियावर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तथागताने काय सांगितलेलं आहे? बुद्धाने या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? मनुष्यमन आणि मनोमल जे आहे, हे मनोमल आपल्याला या ठिकाणी दूर सारायचं आहे आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार, चांगले आचार, चांगल्या वृत्ती ठेवून आपल्याला या ठिकाणी पुढे पुढे चालायचं आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया.
जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकरण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू 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 घे शरणागती.